रेल्वे प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, रेल्वे प्रशासन जागे व्हा, अरे जागे व्हा, जागे व्हा, रेल्वे प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, रेल्वे प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, रेल्वे प्रशासन जागे व्हा, सम्राट राजसाहेब ठाकरे यांचा, सम्राट अमित साहेब ठाकरे यांचा, जागे व्हा, जागे व्हा। नमस्कार, आप देख रहे हैं कहर न्यूज हिंदी। मलाड रेलवे स्टेशन पर यात्रियों की सुविधाओं के मुद्दे को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक बार फिर आक्रामक हो गई है। वॉइस ओवर। मलाड रेलवे स्टेशन परिसर में शेड और अन्य मूलभूत सुविधाओं के अभाव को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने 24 जून को विरोध प्रदर्शन किया। राज ठाकरे के आदेश तथा अमित ठाकरे के मार्गदर्शन में विभाग अध्यक्ष शशांक संदेश देहिलकर के नेतृत्व में मनसे कार्यकर्ताओं ने काली पट्टी बांधकर रेलवे प्रशासन के खिलाफ पदयात्रा निकाली। रुया हॉल से हनुमान मंदिर तक मार्च निकालते हुए कार्यकर्ताओं ने प्लेटफॉर्म नंबर 1 पर जल्द से जल्द शेड निर्माण की मांग की। मनसे ने चेतावनी दी है कि यदि काम जल्द शुरू नहीं किया गया तो अमित ठाकरे के नेतृत्व में बड़े स्तर पर आंदोलन किया जाएगा। यात्रियों की सुविधा के लिए क्या मांगे और कितने प्रकार की मांगे? मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। ओके, पहिली गोष्ट म्हणजे हा टेम्पररी प्लॅटफॉर्म बनवला गेला आहे। रेल्वे प्रशासन असं म्हणते कारण बाजूनी हार्बर लाईन जाणार आहे। पावसाळ्यामध्ये उन्हामध्ये 3 वर्षापासून हा टेम्पररी प्लॅटफॉर्मच आहे। प्रवासी येतात, उतरतात, गर्दीमधनं बाहेर निघतात आणि भिजतात। ओके, हा त्रास रेल्वेतल्या अधिकाऱ्याला का समजत नाही हे आम्हाला माहित नाही। आम्ही त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता। 10 दिवस अगोदरून आम्ही त्यांना पत्र दिलं, त्यानुसार आपली रेल्वेची टीम आली आहे। त्यांनी त्या परिसरामध्ये 20 मीटरचं टेम्पररी शेड बांधून द्यायची त्यांनी जबाबदारी घेतली आहे। त्या सरांचा पण मी सराला पण पुढे करतो। सर, तुमचं नाव प्लीज सांगा। सर, जो ज्ञापन है इनकी जो मांग है, क्या क्या मांग है और इस पे क्या करने वाले हैं? तुम्ही फक्त त्यांचं नाव विचारा थोडक्यामध्ये। तुमचं नाव काय सर? संत कुमार पटेल। संत कुमार पटेल। आणि तुमचं नाव सर? सुनील कुमार। डिपार्टमेंट कोणतं? इंजीनियरिंग डिपार्टमेंट। इंजिनियरिंग। तुमचं डिपार्टमेंट? मेरा इंजीनियरिंग है, इनका कंस्ट्रक्शन। मेरा इंजीनियरिंग। ये जो सारा वर्क है या दोघांचा तालमेलनुसार हे म्हणत आहे 10 दिवसामध्ये हा जो प्लॅटफॉर्मचा जो परिसर कॉन्ट्रॅक्टरला दिला गेला आहे ना, तो परिसर मोकळा करून ते लोक प्लॅटफॉर्म मोठा करणार आहेत। परत 20 दिवसामध्ये पुढे टेम्पररी शेड बांधली जाणार आहे। या दोघांची कमिटमेंट दिली गेली आहे। आता आमची फक्त अजून एक मागणी अशी आहे जी आम्ही स्टेशन मास्टरांना पण सांगितली आहे, परबजींना, की MM चा जो समोरचा हा परिसर आहे जिकडे आपण सर्व उभे आहोत, ते स्थानिक लोक इकडनं आत बाहेर जास्त करतात। आम्हाला इकडचं सोल्युशन तुम्ही करून द्या। इकडे टेम्पररी शेड बांधा, कॅनोपी बसवा, पण कोणत्या पण परिस्थितीमध्ये इकडे आम्हाला लोकांसाठी आम्हाला काहीतरी सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्या। जर तुम्हाला जमत नसेल, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमित साहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही इकडे आमचं काय म्हणतात टेम्पररी स्ट्रक्चर आम्ही बांधून घेऊ। इकडे बनणार की नाही बनणार आता याचं उत्तर तुम्हीच मीडियाला द्या। सुविधा करके देने वाले हैं कि कुछ वचन आ रही है? सेफ्टी मेजरमेंट को देखते हुए हम जो है एक 21 मीटर बाई 7 मीटर का एक जो है टेम्परेरी कवर सेट बना रहे हैं साउथ एंड पे। और ये अपना एलिवेटेड बुकिंग ऑफिस के पीछे जो है जो जगह है हमारी लगभग 25 मीटर बाई 5 मीटर, उसको जो है क्लियर करके देंगे। तो उससे क्या है कि कम से कम 200 स्क्वायर 250 स्क्वायर मीटर के आसपास जो है वो जगह हो जाएगी, जिससे आम पब्लिक जो है बारिश के समय वो वहाँ पर खड़ी रह सकती है। क्या इस सुविधा से आप संतुष्ट हैं? ये जो सुविधा दी जा रही है, क्या संतुष्ट है क्या? जो 3 साल से लोगों को परेशानियां हो रही है, जे 3 वर्षापासून लोकांना त्रास होतो आहे आणि हे रेल्वे प्रशासन माहित नाही का दुर्लक्ष केलं होतं त्यांनी। आमच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या माध्यमातून त्यांना हे प्रॉब्लेम्स नजरेत आले आहेत आणि त्यांनी यांच्यावरती टेम्पररी सोल्युशन काढले। आम्ही संतुष्ट आहोत किंवा नाही आहोत हा प्रश्न दुसरा झाला। रेल्वे प्रवासी संतुष्ट होणार आहेत की नाही ते आपल्याला येणाऱ्या 10 15 दिवसामध्ये कळेल। पण आमची अजून एक मागणी ही आहे की इकडे आम्हाला टेम्पररी कोणत्या पण परिस्थितीमध्ये आम्हाला कॅनोपीज टाका, नाही तर शेड बांधवा। जर हे तुम्ही मागणी पूर्ण नाही केली तर याचा आमचा पुढचं आंदोलन असेल त्याच्याहून तीव्र असणार। आमचे महेश वरकासे जी आहेत कांदिवली विधानसभेचे विभाग अध्यक्ष, त्यांनी अजून एक मागणी केली होती आपली बोर्डाची नावाची, नाही त्याला पण एक जरा आमची काल आम्ही मागणी केलेली ती काल त्यांनी पूर्ण केली। काल इथे फक्त इंग्लिशमध्ये मालाड म्हणून मोठ्या अक्षरात दिलं होतं, ती आम्ही मागणी केली होती की ते मराठीमध्ये पण असायला पाहिजे, नाहीतर इंग्लिश तुम्ही काढून टाका। तर ते म्हणत होते की कुठले तरी एक त्यांचे आर्किटेक्ट की आमचा डेकोरेटिव्ह प्लॅन आहे, सेल्फी पॉईंट आहे, तर मी म्हणलं साहेब तुम्ही एक तर इंग्लिश ठेवा आणि मराठी पण सोबत ठेवा, तर इंग्लिश सुद्धा काढून टाका। त्यांनी इंग्लिश दाखलेलं आहे, तर ती आमची मागणी त्यांनी पूर्ण केली। त्याबद्दल मी परब साहेबांचा एक मराठी अधिकारीकडे आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि आमच्या पक्षाच्या वतीने त्यांचा आभार मानतो। प्लस
ही सुद्धा आमची मागणी आता ही जर यांनी पूर्ण नाही केली, जे आमचे शशांक यांनी सांगितले की ते जे आम्हाला शेड्स पाहिजे, टेम्पररी शेड्स पाहिजे, टेम्पररी प्लॅटफॉर्म आहे, तर टेम्पररी शेड सुद्धा आम्हाला नागरिकांसाठी पाहिजेच पाहिजे. जर हे नाही केले तर याच्यावर पुढचं आंदोलन उग्र असेल. नाहीतर टेम्पररी जी लाईन आहे रेल्वे लाईन त्याच्यावर त्यांनी रेल्वे येणं जाणं बंद करावं. ते फक्त ज्या लाईन त्यांच्या प्रॉपर सुरू आहेत त्याच्यावरच येणं जाणं सुरू करावं, आता ते इथे सुद्धा थांबावं. ही आमची मागणी, प्रमुख मागणी आहे. तर काय सांगाल, आज मालाड स्टेशनच्या बाहेर तुम्ही मोर्चा घेऊन आलेला आहे, पूर्ण मागे काय? खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सेनेकडे लाखो प्रवाशांनी मालाडच्या, आमचे शशांक देहलीकर जे इथले पदाधिकारी आहेत, विभागाध्यक्ष आहेत, या सर्व टीमला तक्रार केली होती की आम्ही तिकीट काढतो, पैसे देतो, तिथला खासदार देखील सत्ताधारी आहे, पियुष गोयल आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना आम्हाला इथे शेड नाहीये, आम्हाला इथे चालायला व्यवस्थित फुटपाथ नाही, एवढे अपघात घडू शकतात, टेम्पररी प्लॅटफॉर्म बांधलेला आहे. मग असुरक्षित कशासाठी रेल्वे सेफ्टीवरती काम करत असताना असुरक्षित प्लॅटफॉर्म कुणासाठी बांधलेला आहे? लोकांचे जीव जायला बांधलेला आहे का? रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा पत्र पाठवलेलं आहे, उत्तर का आलेलं आहे की टेम्पररी आहे. मग टेम्पररी जेव्हा प्लॅटफॉर्म बांधतात तर वरती छत्र देखील टेम्पररी बांधलं पाहिजे. नसेल जमत तर महाराष्ट्र सेनेचे आमचे सर्व पक्ष तयार आहे हे शेड बांधायला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता लांगूल चालन करून प्रवाशांना तोंडाला पाणी पुसायचं काम करू नये. महाराष्ट्र सेनेचा विरोध तसंच प्रवाशांची जी तीव्र नाराजी आहे तिला त्यांना सामोरे जावं लागेल. आजचा प्रतिकात्मक मोर्चा आहे, भविष्यातला मोर्चा हा उग्र असेल आणि त्याचे परिणाम उद्या मालाडवरनं गाडी जर पुढे गेली नाही तर याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे प्रशासन असेल, एवढं मात्र नक्की. प्लॅटफॉर्म नंबर 1 जे आहे त्याच्या बाहेर तुम्ही बसलेला मोर्चा घेऊन काय प्रश्न आहे? आमचा आजचा विषय असा आहे, शशांकजींनी सांगितल्याप्रमाणे की इथे गेले 3 वर्षापासून टेम्पररी प्लॅटफॉर्म झालेला आहे. तर तुम्ही टेम्पररी प्लॅटफॉर्म बांधू शकता, तर लोकांच्या सोयीसाठी टेम्पररी शेड का नाही? पूर्ण 3 वर्ष लोक ऊन. आपने सुना कि मलाड रेलवे स्टेशन पे 9 पदाधिकारी मौजूद हैं और इनका ये मांग था कि मलाड रेलवे स्टेशन पे जो यात्रियों को सुविधा मिलनी चाहिए वो नहीं है, क्योंकि आप देख सकते हैं कि मानसून का मौसम आ गया है। वो आप देख सकते हैं ओपन शेड है, यहाँ पर यात्री आते हैं तो भीगते हैं। अगर उनका कहना है कि अगर तेज बारिश आती है उसमें बहुत सारी समस्याएं होंगी, लोग भीगेंगे तो बीमार होंगे। और यहाँ पर शौचालय की भी जो आगे शौचालय रुइया के पास बना हुआ है वहाँ पे पूरा गंदगी का आलम है। और कुछ और आगे जाएंगे तो यहाँ चौकी के पास भी गंदगी का आलम है। कुछ मैं वीडियो दिखाऊंगा, क्योंकि खड्डे में पानी था और बीएमसी के द्वारा जो भरा जा रहा था वो बिल्कुल मटेरियल बिल्कुल भ्रष्ट था, मतलब ये क्वालिटी नहीं थी। जब मैंने वीडियो बनाना चालू किया तो उन लोगों ने एक आके हम दूसरे मटेरियल आके भरते हैं, तो कहने मतलब है कि रेलवे डिपार्टमेंट क्या वाकई में भ्रष्ट है? मलाड रेलवे स्टेशन या इस काम को, अपने दायित्व को निभाना नहीं चाहते हैं या अपने कर्तव्यों को निभाना नहीं चाहते हैं। महाराष्ट्र नव निर्माण सेना ने यहाँ पे एक आंदोलन करने की चेतावनी दे रही है। और 10 दिन पहले इन्होंने बोला था कि शेड बना के मिलेगा, नहीं तो हम लोग मोर्चा लेंगे। नहीं कि आज भी वो मामला अभी देख रहे हैं कि सलूशन नहीं हो पा रहा है। ये कि अगर नहीं होता है तो हम एक बहुत बड़ा मोर्चा लेंगे, जिसमें मुंबई लेवल के, राष्ट्रीय लेवल के नेता आएंगे। इसी अरे यार रेल्वे प्रशासनचं करायचं काय? अरे रेल्वे प्रशासनचं करायचं काय? रेल्वे प्रशासन, रेल्वे प्रशासन, रेल्वे प्रशासन, अरे यार रेल्वे प्रशासनचं करायचं काय? अरे